महाराष्ट्रात मराठी भाषेवरून सुरू झालेला वाद आता हिंसक वळण घेऊ लागलेला आहे. कारण मीरा रोडमध्ये झालेल्या घटनेनंतर आता सत्ताधारी पक्षाचे जे मंत्री आहेत, नेते आहेत, ते कुठंतरी आता ह्या अमराठी लोकांबरोबर उभे राहताना दिसत आहेत. आपल्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे आहेत, त्यांना विचारूयात. नुकतंच तुम्ही एक्सवरती पोस्ट केलेलं आहे की मराठीचा जर अपमान केला तर कानाखाली खावीच लागणार. याच्यामुळे कुठंतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं नाही का वाटत? मराठीचा अपमान बंद करावा, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. बघा, मीरा रोड भाईंदरच्या इन्सिडेंटच्या सुरुवात कुठनं झाली? ज्या वेळेला हिंदी भाषेची सक्ती हटवली गेली, त्याच्यानंतर जी विजयी रॅली आम्ही काढत होतो, त्या रॅलीमधले 2-3 लोक तिथे पाण्याची बॉटल पैसे देऊन त्यांनी विकत घेतली. त्या दुकानदारांनी त्यांना विचारलं की क्या है, क्यों तुम्हारा रॅली चल रहा है? तर सांगितलं की बाबा अशी हिंदीची सक्ती मागे घेतली सरकारने, त्याच्यासाठी आमचा विजयी उत्सव आहे. त्यांनी सांगितलं की या मीरा रोड में तो हिंदी बात करते, मराठी कोण बात करताय? तर त्यांनी त्याला विचारलं की मग महाराष्ट्रामध्ये कुठली भाषा बोलतात? तर तो म्हणतो की महाराष्ट्र में सब भाषा बोलते आहे. मग तुम्ही जर अशा प्रकारे मराठी भाषेचा अपमान करायचा प्रयत्न केला तर तुमच्या कानाखाली नाही मारायची तर काय तुमची पूजा करायची? तुम्ही माझ्या भाषेचा अपमान केलात तर कानाखालीच बसणार. पण आता कुठंतरी सत्ताधारी पक्षातले मंत्री नितेश राणे विचारतात. बेपारी म्हणून आलात ना तर बेपार करा, नाही त्या गोष्टीत नाही पडायचं. ही मुंबई महाराष्ट्राला मिळालेली आहे 106 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर. इथे येऊन माज न दाखवायचा. बरोबर, तुमची भूमिका स्पष्ट आहे. पण आता सत्ताधारी मंत्री म्हणतात की तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही अशा ठिकाणी जा जिथे मराठी बोलली जात नाही. उदाहरणार्थ नळ बाजार असेल किंवा भेंडी बाजार असेल. अर्थात रोख त्यांचा मुस्लिम समुदायाकडे. मला त्यांना आठवण करून द्यायची आहे. 2012ला ज्यावेळा रजा अकादमीचा मोर्चा निघालेला, आमच्या पोलीस माता भगिनींवर जेव्हा त्यांनी हात टाकला त्यावेळेला नितेश राणे कुठे होते? कुठल्या बिळात बसून होते त्यावेळेला? आणि भारतीय जनता पक्षाचे लोक सगळे शेपट्या घालून घरी बसलेले ना. रजा अकादमीला भिडलं कोण? महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिडली, महाराष्ट्र सैनिक भिडले, मनसे भिडली. त्यावेळी हे सगळे शेपट्या घालून घरी बसलेले. हे लाटा काठ्या चालवणाऱ्यांनी आम्हाला शिकवायचं नाही तलवारी कशा चालवायच्या, ते आम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने माहिती आहेत. तुमच्या पक्षाच्या व्यासपीठावरती कार्यक्रमांमध्ये जावेद अख्तर येतात, आमिर खान येतात. त्यांच्यावरूनही कुठेतरी निशाणा साधण्याचा प्रयत्न होतो. ते विचारत आहेत की त्यांना कधी तुम्ही मराठीची सक्ती केली का किंवा मराठीत बोलण्याचा आग्रह केला का? हो, आमिर खान मराठीत बोलतो. आमिर खानचा मला असं वाटतं ते व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, तो एकदा तपासावा. आणि मुळात स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे भाजपचे नेते आहेत, ह्यांच्या किती मुलांनी किती मुलींनी मुसलमानांबरोबर लग्न केली? ह्याची जर लिस्ट काढली ना तर सगळे हिंदुत्ववादी बुरखा घालून फिरायला लागतील सगळ्यांना. तुम्ही बरं झाला हा विषय काढला. मुख्यमंत्री सातत्यानं प्रत्येक भाषणांमध्ये माध्यमांशी बोलताना हाच मुद्दा अधोरेखित करतात. ते म्हणतात की जे मराठी सक्तीचा विरोध करतायत, इंग्रजीला मात्र पायघाड्या घातल्या जात आहेत त्यांच्याकडनं. त्यांची मुलं जी आहेत ही इंग्रजी माध्यमांमधनं शिकतात, कॉन्व्हेंट शाळांमध्ये शिकतात. नाही, मला तोच प्रश्न आहे त्यांना, मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा, की भारतीय जनता पक्षाच्या किती नेत्यांच्या मुलांनी आणि मुलींनी मुसलमानांची लग्न केली आहेत, म्हणजे त्यांनी हिंदुत्व सोडलं का? त्यांच्या वडिलांनी असा अर्थ होतो का? मला असं वाटतं ह्या भानगडीत पडू नये. कोण कुठल्या शाळेत जातं आम्हालाही माहिती आहे, कॅथेड्रलमध्ये कोण जातं आणि कोण नाही. म्हणून काही तुम्ही ख्रिश्चन झालं तसं आमचं म्हणणं नाही आहे. त्यामुळे ह्या गोष्टींमध्ये न पडणं चांगलं. आणि मला असं वाटतं ते मुख्यमंत्र्यांना कळलं असेल. उद्या विजय सभा होणार आहे मोठ्या जल्लोषामध्ये, परंतु अनेक प्रश्न विचारले जात आहेत. विशेषतः जुने ज्येष्ठ शिवसैनिक एकेकाळचे जे आता इतरत्र पक्षांमध्ये आहेत. नारायण राणे म्हणतात की कसली विजय सभा, कसला विजय जल्लोष करताय तुम्ही? आणि मागच्या 5 दशकामध्ये 6 दशकांमध्ये त्याच मुद्द्याला घेऊन राजकारण केलं जाते. मराठी माणसाचं असं काय हित होणार आहे जर 2 ठाकरे बंधू एकत्र आले? नाही, मला असं वाटतं पहिली तर गोष्ट, या सगळ्या गोष्टींकडे जे लोक राजकीय चष्म्यातनं बघतायत त्यांना एक सांगायचं की उद्याचा मेळावा हा मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा आहे. ह्याच्यामध्ये राजकीय कुठलीही गोष्ट नाही, राजकारण नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल त्यांनी पहिली गोष्ट ही लक्षात ठेवावी. उद्याचा मेळावा आहे
हा मराठी माणसावर ज्या पद्धतीने हिंदी भाषेची सक्ती केली जात होती, ती सक्तीच्या विरोधात मराठी माणूस एकवटला होता. त्या मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा हा कुठल्याही राजकीय पक्षाचा मेळावा नाही, ना हा उद्धव ठाकरेंचा मेळावा आहे, ना हा राज ठाकरेंचा मेळावा, हा मराठी माणसाचा मेळावा आहे. मराठी माणसं राहिलीत किती असाही प्रश्न विचारतायत रामदास कदम. केवळ 10% मराठी माणूस राहिलाय. लालबाग परळसारख्या परिसरामध्ये मोठमोठाले टोलेजंग टॉवर जे आहे ते उभारले गेलेले आहेत आणि तिथे सगळे गुजराती मारवाडी आले आहेत. यासाठी जबाबदार कोण? तुम्ही 30-35 वर्ष जी शिवसेना मला असं वाटतं की रामदास कदम काय मोजणी कारकून नाहीत की आता किती टक्के मराठी राहिलेत वगैरे त्यांनी मोजलेत का मला माहीत नाही. पण महाराष्ट्रात मराठी माणूस आहे आणि तो सगळीकडे आहे. मला असं वाटतं हाच एक समज खोटा पसरवला जातो की बाबा मारवाड्यांकडेच पैसे आहे आणि गुजरात मराठी माणसाकडे पण आता ज्या पद्धतीने आय टी सेक्टरचं जे तिथे आय टी सेक्टरमध्ये मला सांगावं किती गुजराती आहेत? सगळे मराठी आहेत. सगळ्या मोठ्या मोठ्या रँकवर मराठी लोक बसलेली आहेत. त्यामुळे मराठी माणसाकडे पैसा नाही ही गोष्ट झूट आहे, खोटी आहे, असत्य आहे. पण तुम्ही मराठी कोणी बोललं नाही किंवा अपमान केला तर जर त्याच्या कानशिलात वाजवणार असाल तर ठिकठिकाणी मराठी विरुद्ध अमराठी वाद चिघळत जाईल आणि याचा फटका कुठेतरी मराठी माणसाला सुद्धा बसेल, त्याचा त्रास त्यांना भोगावा लागेल असंही विचारलं जातं. तुम्ही काय महाराष्ट्रात मराठी माणसाला घाबरवताय का? विचारतायत असे प्रश्न विचारले. नारायण राणे म्हणतायत जे स्वतः एकेकाळी आक्रमकपणे आंदोलन विचारतायत त्यांनाच विचारतोय, महाराष्ट्रात मराठी माणसाला त्रास होईल हे म्हणून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय का? मराठी माणसाला आम्हाला बघायचंच आहे कोण त्रास देतं ते. ज्यांच्यात हिंमत आहे त्यांनी त्रास देऊन दाखवावा. मग आम्ही आहोत आणि ते आहोत. मग स्वतःच्या पायावर पण त्यांना घरी चालता येणार नाही. नितेश राणेचं तर म्हणणं आहे की बहुतांश जे मराठी आहेत त्यांना सुद्धा हे पटलेलं नाही. का ना, नितेश राणेंचं सोडा, त्यांच्या 2002 पासून 2024 पर्यंत खूप भूमिका बदलल्यात. त्यामुळे प्रत्येक वेळा त्यांचं म्हणणं सिरियसली घेण्याची गरज नाही. कदाचित 2029 मध्ये ते वेगळं बोलत असतील. ठीक आहे. एक जाता जाता शेवटचा प्रश्न हाच विचारायचा आहे की उद्या जी काही जल्लोष सभा होणार आहे, विजय सभा होणार आहे, नेमकं स्वरूप काय असणार आहे? कोण कोण भाषणं करणार आहेत आणि महाराष्ट्राला या ऐतिहासिक क्षणी एखादं विलक्षण किंवा वेगळी अशी गोष्ट काय पाहायला मिळणार? मला वाटतं याचं सगळं नियोजन आमचे पक्षाचे नेते बाळा नांदगावकर करतायत या संदर्भात. आणि कोण येणार आहे बाकी पक्षाचे नेते वगैरे ह्याच्या संदर्भातलं बोलणं, त्यांना निमंत्रण करणं वगैरे सगळं बाळा नांदगावकर करतात. मी एवढं खात्रीपूर्वक सांगू शकतो की एक राजसाहेबांचं भाषण होणार आहे, एक उद्धव साहेबांचं भाषण होणार आहे. बाकी कोणाचं भाषण होणार आहे याची डिटेल ही बाळा नांदगावकर साहेबांकडे. आणखीन कुठल्या पक्षाचे प्रमुख सहभागी होणार आहे त्याच्यामध्ये? नाही, तेच तुम्हाला मी सांगितलं. हे सगळी चर्चा हे बाळा नांदगावकर करतात आमच्या पक्षाच्या वतीने. त्यामुळे याच्याबद्दलचे पूर्ण डिटेल हे त्यांना जास्ती माहिती आहे. ठीक आहे. धन्यवाद संदीपजी आमच्याशी सविस्तर चर्चा केल्याबद्दल. आणि आपण पाहतोय मराठी विरुद्ध अमराठी वाद एके ठिकाणी चिघळत असताना उद्या मात्र एक मोठी विजयी सभा ही महाराष्ट्रच नव्हे तर देश पाहणार आहे आणि यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येऊन नेमकी पुढची वाटचाल कशी करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन मंदार चव्हाणसोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक.